घडामोडी। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्याच्या महाविद्यालय येथे पदाधिकारी आणि सुमारे 500 शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भारत सरकार NTCPचे संचालक विद्याधर वैशंपायन उपस्थित होते। आमदार केळकर यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे मुख्य पदाधिकारी राजेश सुर्वे, भरत मडके यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांविषयी लक्ष वेधले। भारतीय जनता पक्षाचे राज्य सरकार असून आगामी काळात विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे सुचोवाच यावेळी आमदार संजय केळकर यांना दिलेत। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी राज्य कार्यवाह संजय पगार, कार्यकारी अध्यक्ष बाबूराव गाडेकर, कार्याध्यक्ष बाबूराव पवार, संघटक मंत्री विकास पोत्रे, राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र नांद्रे, महिला आघाडी उपाध्यक्ष छाया पाटील, उपाध्यक्ष सुनील केने, उपाध्यक्ष आबा बच्चाव, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्याध्यक्ष भरत मडके, जिल्हा महिला आघाडी प्रमुख छाया देशमुख आदी यावेळी उपस्थित होते। समाज कल्याण विभागामार्फत ठाणे जिल्ह्यातील 26 दिव्यांग शाळांमध्ये जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 पर्यंत दिव्यांग दिन सप्ताह राबवण्यात येत आहे। जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने दिव्यांग दिन सप्ताह अंतर्गत 1750 विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत। दिव्यांगांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टीने दिव्यांगांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे। विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी, भरतकाम, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नियोजनामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन, विक्री इत्यादी कार्यक्रम जिल्ह्यातील अनेक ठिकाणी राबवण्यात येत आहेत। दिव्यांगांच्या विशेष शाळा कार्यशाळांमध्ये पालक शिक्षक बैठक आयोजित करून पालकांना भविष्यात दिव्यांग मुले जन्माला येऊ नयेत या दृष्टीने दिव्यांगत्व प्रतिबंधात्मक उपाय व मार्गदर्शन, दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी समुपदेशन, दिव्यांग बालकांना समावेशी शिक्षण, दिव्यांगांचे त्वरित निदान तसेच उपचार याबाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत आहे। जिल्हा स्तरावर दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 तसेच दिव्यांगांसाठी असणारे इतर कायदे व दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना व सवलतीबाबत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत। तसेच दिव्यांग शाळांमध्ये दिव्यांग अधिकार अधिनियम 2016चे वाचन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत। शाळेत विविध आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब इत्यादी सारख्या सामाजिक संघटनांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। ठाणे शहरासाठी माझे विजन डॉक्युमेंट तयार केलंय। त्यामध्ये ठाण्याला एज्युकेशन हब बनवणे, पार्किंगला शिस्त लावणे, मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाहतूक मजबूत करण्याबरोबर पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी दिले। ठाण्याची लोकसंख्या आज मितीत 25 लाखाच्या घरात आहे तर वाहनांची संख्या 9 लाखांच्या घरात आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कशा पद्धतीने उपाय योजना करता येऊ शकतात यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत। येत्या काळात ठाण्यात अंतर्गत मेट्रो सेवा सुरू होणार आहे। परिवहनच्या सेवेत अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करून ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्न असणार आहेत। लोकसंख्या वाढत असताना ठाणेकरांची पाण्याची समस्या अजूनही सुटू शकली नाही। त्यामुळे ठाणेकरांसाठी वाढीव पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मुंबई महापालिकेकडे वाढीव पाण्याची मागणी केली। शिवाय मोठे धरण दृष्टीपथात नसल्याने शहरासाठी किमान छोटी छोटी धरणे असावीत यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे। घोडबंदर भागाला वाढीव 75 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे। ठाणे लॉजिंग बोर्डिंग असता कामा नये।
ठाण्याला एक वेगळी ओळख आहे, परंतु ठाणे केवळ लॉजिंग बोर्डिंग राहू नये यासाठी येथील मैदानांचा उद्यानांचा विकास, याच ठिकाणी उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही केळकर म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेने केलेल्या काही उपाययोजनांमुळे ठाण्याची हवा सुधारली होती, मात्र या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याने ठाण्याची हवा पुन्हा एकदा बिघडली. ठाणे शहरात रस्त्याची कामे थांबली असली तरी विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इमारत बांधणे, मेट्रोची कामे आदीसह इतर बांधकामे सुरू असल्याने ठाण्याची हवा प्रदूषित झाले. नोव्हेंबर महिन्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक 242च्या पुढे गेलाय. गेल्या काही महिन्यापासून हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाली. हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना खोकला, सर्दी यासारखे आजार जडू लागलेत. मागील वर्षी हवेची गुणवत्ता खालावल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली होती. शहरातील सिमेंट रस्त्यांच्या धुलाईचे काम तसेच पालिका क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी RNC प्लॅन्ट बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ठाणे शहराची हवा सातत्याने बिघडत असल्याने पालिकेकडून कार्यवाही केली जात होती. काही काळासाठी हवेची गुणवत्ता सुधारते, मात्र पुन्हा विकास कामे, इमारतीच्या बांधकामांमुळे नागरिकांना वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांना श्वसनाच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फलक, पोस्टर, बॅनर हटवण्याची मोहीम दररोज राबवण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. त्याचबरोबर नोटिसा देणे, दंड वसुली आणि गुन्हा दाखल करणे याचा सहाय्यक आयुक्तांनी दैनंदिन आढावा घ्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आयुक्त राव यांनी सायंकाळी सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, कार्यकारी अभियंते यांची आढावा बैठक घेतली. त्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्र उपस्थित होते. उपायुक्त GG गोदेपुरे यांनी यावेळी विविध विभागातील कामाचा आढावा घेणारे सादरीकरण केले. दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनापूर्वी केल्या जाणाऱ्या वृक्ष छाटणीबाबत तक्रारी येतात, त्यामुळे राव यांनी वृक्ष छाटणी 2 टप्प्यात करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उद्यान विभागाने नियोजन केले. जानेवारी महिन्यापासून झाडांच्या वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीतील फांद्या, धोकादायक वृक्ष यांची पाहणी करून त्यांच्या छाटणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम वेळेत सुरू करण्याची सूचनाही त्यांनी बैठकीत दिली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.